हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 50 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक थर्मोडायनॅमिक्स. सो थर्मोडायनॅमिक्सचे 50 क्वेश्चन्स आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे. सो हे 50 क्वेश्चन्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ते पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा आणि 50 आउट ऑफ तुम्हाला किती मिळत आहेत ते मला कमेंट सेक्शनवरती कळवा. ठीक आहे. आणि जे तुम्हाला जमले नसतील किंवा जे तुम्ही रॉंग मार्क केले असतील, जे तुम्हाला सॉल्व्ह झाले नसतील, ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघू शकता. सो गाइज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. So the first question is, in changing the state of thermodynamic from A to B. बघा, thermodynamic ची जर आपण स्टेट चेंज केली A to B, heat required is Q. आपल्याला किती हीट लागणार आहे? Q एवढी हीट लागणार आहे. The work done by the system, work done by the system सांगितले W. ठीक आहे. The change in internal energy म्हणजे डेल्टा यू किती असेल असं त्याने आपल्याला विचारलं. बरोबर. बघा, आपल्याला माहिती आहे बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. बरोबर. फक्त ह्याचे काय माहित असली पाहिजे? ह्याचे साइन कन्व्हेन्शन्स माहित असले पाहिजे. साइन कन्व्हेन्शन्स. बघा, त्याने काय सांगितलं? हीट रिक्वायर्ड इज Q. सिस्टीमला Q हीट लागते, म्हणजे सिस्टीमला आपल्याला रन करण्यासाठी Q एवढी हीट द्यावी लागणार आहे. सो Q हा पॉझिटिव्ह असणार आहे, आपण सिस्टीमला हीट देणार आहे. बरोबर. इज इक्वल टू डेल्टा यू आपल्याला फाइंड करायचं आहे, प्लस डब्ल्यू काय असणार? वर्क डन बाय द सिस्टीम दिले. सो वर्क डन बाय द सिस्टीम असतो पॉझिटिव्ह, सो वर्क डन असणार आहे प्लस डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू. ठीक आहे. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे? डेल्टा यू फाइंड करायचं आहे. सो इथून डेल्टा यू मला काय मिळेल? इथला क्यू मायनस इकडचा डब्ल्यू. सो क्यू मायनस डब्ल्यू. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट्स दॅट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगितलं? बघा, आत्ताच आपण बघितलं. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. फर्स्ट लॉ काय सांगतो रे? सिस्टीमला आपण जी हीट देणार आहे ती सिस्टीम ती हीट दोन कारणांसाठी यूज करते. पहिला तर स्वतःची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी आणि दुसरं वर्क करण्यासाठी. सो फर्स्ट लॉ कशाबद्दल आहे? हीट बद्दल आहे. फर्स्ट लॉ इज हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी जी आपण दोन प्रकारे यूज करणार आहे, इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी आणि वर्क करण्यासाठी. समजतंय? सो हीट साठी तो लॉ. इफ ए सिलेंडर कंटेनिंग ए गॅस at high pressure explodes, the gas undergoes. बघा, गॅस एक्सप्लोड झाला म्हणजे सडन चेंज झाला. जेव्हा एखाद्या सिस्टीम मध्ये सडन चेंज होतो तेव्हा त्या सिस्टीमला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. सडन एक्सप्लोजन झालंय ना, सो सडन चेंज झालाय. सडन चेंज म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. सिंपल. बघा, त्यामुळे सगळीकडे तुम्हाला ॲडियाबॅटिक दिसेल. ठीक आहे. आता सिलेंडर मधून गॅस एक्सप्लोड झालाय. आता तो परत तर सिलेंडर मध्ये येणार नाही, म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. समजतंय? रिव्हर्सिबल वाले तर गायब होतील. समजतंय? ह्या दोन पैकी कोणता तरी ऑप्शन असणार. ठीक आहे. आणि बघा, राईज ऑफ टेम्परेचर होईल का फॉल ऑफ टेम्परेचर होईल? बघा, जेव्हा सिलेंडर मध्ये गॅस होता, इथे गॅस होता. आता हा सिलेंडर एक्सप्लोड झाला म्हणजे हा फुटला. बरोबर. सो असा गॅस बाहेर असणार आहे, बाहेर निघून जाईल. बरोबर. सो इथं काहीतरी प्रेशर असेल सिलेंडरचं पी, तर आता ते प्रेशर कमी होणार आहे, बाहेर आरामात फिरतोय गॅस. बरोबर. सो प्रेशर जर कमी झालं तर बाय आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एनआरटी न पी जर कमी झाला तर टी पण कमी होणार आहे. सो फॉल ऑफ टेम्परेचर होणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज गिवन बाय. बघा, फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगितलं? आताच आपण बघितलं, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. बरोबर. आता सगळीकडे जर मी छोटा चेंज घेतला तर क्यू काय बनेल? डी क्यू बनेल. छोटा चेंज घेतला क्यूचा डी क्यू बनेल. डेल्टा यूचा काय बनेल? ते डी यू. डब्ल्यूचा काय बनेल? डी डब्ल्यू. सगळीकडे डी न मल्टिप्लाय केलं. समजते? मल्टिप्लाय केलं म्हणजे सगळीकडे आपण छोटा चेंज घेतलेला आहे. सो इथं बनला डी क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डी डब्ल्यू. बघा, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो रे? वर्क डनचा फॉर्म्युला असतो पी डेल्टा व्ही. बरोबर. सो इथं जर मी हे सबस्टिट्यूट केलं तर हे काय बनेल? पी डी व्ही. छोटा चेंज आहे. सो डी क्यू इज डी डब्ल्यू प्लस पी डी व्ही. डी क्यू इज डी यू प्लस पी डी व्ही. डेल्टा. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. इफ द डोअर ऑफ रेफ्रिजरेटर इज केप्ट ओपन. बघा, रेफ्रिजरेटर आहे सपोज, हा याचं डोअर आपण ओपन ठेवलंय. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? रूम इज हिटेड, रूम इज कूल्ड. बघा, रूम मध्ये काय होतं? बघा, सपोज ही रूम असेल, रूमच्या आतमध्ये आपण रेफ्रिजरेटर ठेवलेलं आहे. रेफ्रिजरेटरची डोअर ओपन आहे. ठीक आहे. आता जर रेफ्रिजरेटरची डोअर ओपन असेल तर रेफ्रिजरेटर काय करेल रे? तर रेफ्रिजरेटर स्वतः
कूल राहण्याचा प्रयत्न करेल, बरोबर. रेफ्रिजरेटर स्वतः कूल राहतो, बरोबर. सो रेफ्रिजरेटर स्वतः कूल राहील आणि जी हीट होती ती तो बाहेर टाकेल, जी हीट असेल ती तो बाहेर टाकेल. सो ह्यानं रेफ्रिजरेटरनं जर हीट बाहेर टाकली तर हे रूमचं काय होणार आहे, ह्या रूमची हीट स्वतःची वाढणार आहे. सो रूम इज हिटेड, रूमची हीट वाढणार आहे, समजतंय. हा बाहेर हीट टाकेल, स्वतः कूल बनेल, पण ह्या रूमची हीटच वाढून जाईल, समजतंय. नेक्स्ट, thermodynamically system is changed from state P1 V1 to P2 V2. बघा, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होत आहे बाय टू डिफरंट प्रोसेसेस, दोन डिफरंट प्रोसेसेस. ठीक आहे. व्हॉट इज द क्वांटिटी विच रिमेन्स सेम. बघा, कोणती क्वांटिटी ही सेम राहणार आहे, म्हणजे कोणती क्वांटिटी कॉन्स्टंट राहणार आहे असं त्याने आपल्याला विचारलं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो रे, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, बरोबर. आताच आपण बघितलं वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डनचा फॉर्म्युला असतो पी डेल्टा व्ही, बरोबर. सो प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघं पण जर चेंज होत असतील तर वर्क पण चेंज होणार आहे, समजते. वर्क पण बदलणार आहे. सो वर्क हे कॉन्स्टंट नसणार आहे, वर्क पहिल्यांदा तर कॉन्स्टंट नसणार आहे, ए वाला गेला. ठीक आहे. आता जर वर्क कॉन्स्टंट नसेल, बघा, वर्क चेंज होत असेल, वाढत असेल किंवा कमी होत असेल तर क्यू पण वाढेल किंवा कमी होईल, समजतंय. हा ह्यांची ऍडिशन आहे ना. सो हे जर वाढलं किंवा कमी झालं तर हे पण वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, समजतंय. सो क्यू वाला पण ऑप्शन गेला, क्यू पण कॉन्स्टंट नसणार आहे. राहिलं कोण आता, आता इथं बघा इक्वेशन मध्ये कोण राहिलंय, डेल्टा यू राहिलाय. डेल्टा यू काय असतं रे, इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे ती एखाद्या बॉडीची इंटरनल प्रॉपर्टी आहे. इंटरनल प्रॉपर्टी म्हणजे डेल्टा यूचा फॉर्म्युला काय असतो, एनसीबी डेल्टा टी. एनसीबी डेल्टा टी म्हणजे आपण इंटरनल एनर्जीला कधी चेंज करू शकतो, जेव्हा आपण त्याचं टेम्परेचर चेंज करणार आहे. जर आपण टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवलं, तर डेल्टा यू काय बनेल, 0 बनेल. बघा, इथं कोण कोण चेंज होतोय, इथं प्रेशर चेंज होतोय आणि व्हॉल्यूम चेंज होतोय. टेम्परेचर चेंज होतोय का, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतोय. टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर इंटरनल एनर्जी चेंज होणार नाहीये. इंटरनल एनर्जी चेंज होणार नाही म्हणजे ती सेम राहणार आहे, रिमेन्स सेम. सो इंटरनल एनर्जी सेम राहिली पाहिजे, म्हणजे डेल्टा यू सेम राहिला पाहिजे. पण असा जर ऑप्शन दिसत नाहीये. सो डेल्टा यू ला मी इथून काय लिहू शकतो रे, क्यू इथला ऍज इट इज मायनस डब्ल्यू ला पलीकडे दे. सो क्यू मायनस डब्ल्यू. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. समजताय का. द इफिशियन्सी ऑफ कॅर्नोट इंजिन व्हेन द सोर्स टेम्परेचर इज T1. बघा, इंजिनच्या सोर्सचं टेम्परेचर T1 सांगितले. बघा, सपोज हा सोर्स असेल, हे इंजिन आहे आणि हा सिंक आहे, हा आहे सिंक. ठीक आहे. व्हेन सोर्स टेम्परेचर इज T1, सोर्सचं टेम्परेचर किती आहे, सोर्सचं टेम्परेचर आहे T1. ठीक आहे. अँड सिंक टेम्परेचर इज T2, सिंकचं टेम्परेचर आहे T2. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय असेल कोणाचा, इफिशियन्सी काय असेल असं त्याने आपल्याला विचारलं. इफिशियन्सी म्हणजे इटा. ठीक आहे. काय असेल विचार. बघा, इफिशियन्सी म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. इफिशियन्सीचे सगळे सेट ऑफ फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजे, त्याचे न्यूमेरिकल्स ऍज वेल एज हे फॉर्म्युलावाले क्वेश्चन समजण्यासाठी. ठीक आहे. सो इफिशियन्सी म्हणजे काय असतं, आपण इंजिनला किती हीट देतोय, म्हणजे QH, आणि त्या हीट पैकी इंजिन किती वर्क करतो ह्याला आपण म्हणतो इफिशियन्सी. हा तर इफिशियन्सीचा फर्स्ट बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता वर्क किती असतं रे, वर्क किती असतं, बघा, खालचा QH ऍज इट इज, वर्क किती असतं, आपण त्याला किती हीट देतोय दॅट इज QH, आणि मायनस तो किती सिंकला पाठवून आपल्याला वर्क मिळणार आहे म्हणजे मायनस QC. इथली हीट असेल QC, बरोबर. सो हा दुसरा फॉर्म्युला बनतो इफिशियन्सीचा, QH मायनस QC अपॉन QH. ठीक आहे. आता आपल्याला तर टेम्परेचर बरोबरचा फॉर्म्युला पाहिजे. हा तर हीट वाले व्हेरिएशन झाले, आपल्याला तर टेम्परेचर वाला पाहिजे. सो टेम्परेचर वाल्यासाठी आपण घेतो कॅर्नोट इंजिन. कॅर्नोट इंजिन म्हणजे काय असतं बघा, कॅर्नोट इंजिन हे रिव्हर्सिबल इंजिन असतं, ज्याच्यामध्ये आपण ह्या QH ला रिप्लेस करतो TH न आणि QC ला रिप्लेस करणार आहे TCN. सो QH आणि QC ला जर आपण रिप्लेस केलं तर आता नवीन फॉर्म्युला काय बनेल बघा, QH ला TH, QC ला TC अपॉन TH, बरोबर. सो हा तिसरा फॉर्म्युला बनतो इफिशियन्सीचा टेम्परेचर वाला. समजतंय. आता जर मी इथं टेम्परेचरला सेपरेट डिवाइड केलं तर इफिशियन्सी काय बनेल बघा, TH अपॉन TH इज 1 मायनस TC अपॉन TH मायनस
TC अपॉन TH हा त्याचा फॉर्म्युला बनणार आहे. सो हे सर्टन सेट ऑफ फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजे, बरोबर. हेच आपल्याला विचारलंय बघा, इफिशियन्सी आपल्याला विचारले, फॉर्म्युला काय आहे रे, TH मायनस TC अपॉन TH. आता त्यांनी सोर्सच्या टेम्परेचरला T1 म्हणले, याला त्यांनी T1 म्हणले आणि ह्याला त्यांनी T2 म्हणले. सो T1 मायनस T2 अपॉन T1, T1 मायनस T2 अपॉन T1, डेल्टा. सिंपल. गॅस एक्सपांड्स 0.25 मीटर क्यूब. बघा गॅस किती एक्सपांड झालाय, म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम दिलाय आपल्याला, गॅस एवढ्या व्हॉल्यूमने एक्सपांड झालाय, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला दिलाय किती, 0.25 मीटर क्यूब. ठीक आहे. ऍट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणजे प्रोसेस कोणती आहे, आयसोबॅरिक प्रोसेस आहे, आयसोबॅरिक प्रोसेस. समजतंय. प्रेशर दिलंय, प्रेशर किती आहे, प्रेशर आहे 10⁻³ वर्क डन किती असेल विचार आपल्याला माहिती. आयसोबॅरिक प्रोसेस साठी वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, P डेल्टा V. P किती आहे रे, P आहे 10⁻³ डेल्टा V. व्हॉल्यूम किती आहे 0.25. सो 0.25 इंटू 10⁻³ किती बनणार आहे 250 जूल, बरोबर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. Why it is known as zeroth law of thermodynamics? बघा zeroth law of thermodynamics ला zeroth law म्हणतात का, zeroth law का म्हणतात असं त्यांनी विचारलं. तर zeroth law असं अशासाठी म्हणतात कारण हा लॉ फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ यांच्या नंतर डिराईव्ह झाला. आता तुम्ही म्हणाल यांच्या नंतर जर तो डिराईव्ह झाला असेल तर ह्याला थर्ड लॉ म्हणायला पाहिजे होतं, पण त्याने त्याला zeroth law म्हणलं कारण हा जो लॉ या दोघांच्या नंतर जो लॉ बनला होता तो लॉ या दोघांपेक्षा पण बेसिक बनून गेला, दोघांपेक्षा पण एवढा सोपा बनून गेला की त्याला थर्ड लॉ न म्हणता त्याने त्याला zeroth law म्हणून म्हटलं. समजतंय. सो zeroth law हा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉच्या नंतर फॉर्म झाला होता, त्यामुळे त्यांनी त्याला थर्ड लॉ न म्हणता त्यांनी त्याला zeroth law म्हणलं कारण तो एकदम बेसिक लेवलचा लॉ होता. समजतंय. नेक्स्ट, zeroth law of thermodynamics is linked to. बघा zeroth law काय असतो रे, zeroth law बघा सपोज हे 3 बेकर्स आहेत A B C. ठीक आहे. zeroth law आपल्याला काय सांगितलं, जर टेम्परेचर A चं टेम्परेचर B ला इक्वल असेल, टेम्परेचर B चं टेम्परेचर C ला इक्वल असेल तर टेम्परेचर A चं आणि टेम्परेचर C चं इक्वल असणार. समजतंय. सो हा कोणाच्या रिलेटेड आहे, zeroth law टेम्परेचरच्या रिलेटेड आहे. सिंपल. डेल्टा. द स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस इन अन आयसोथर्मल प्रोसेस इज. स्पेसिफिक हीट काय असणार आहे, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर किंवा ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याला आपण CPCV म्हणतो, बरोबर. सो आयसोथर्मल प्रोसेस साठी या स्पेसिफिक हीट काय असणार आहे त्यांनी आपल्याला विचारलं. ठीक आहे यार, काल आपण फॉर्म्युला बघितला होता CP आणि CV चा. काय असतो तो फॉर्म्युला, फॉर्म्युला काय असतो, आपण सिस्टमला किती हीट देतोय पर नंबर ऑफ मोल्स पर चेंज इन टेम्परेचर, हा फॉर्म्युला असतो CP किंवा CV चा. दोघांचा फॉर्म्युला सेमच असतो, फक्त हा असतो कॉन्स्टंट प्रेशरला, हा असतो कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. समजतंय. सो हा फॉर्म्युला असतो. आता त्यांनी विचारले आयसोथर्मल प्रोसेस साठी हे काय असणार आहे. बघा आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी काय असणार आहे, डेल्टा टी असणार 0. सो डेल्टा टी जर 0 असेल तर Q अपॉन N इंटू 0 इज 0. सो एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. सो CPCV स्पेसिफिक हीट आयसोथर्मल प्रोसेस साठी काय बनणार आहे, इन्फानाइट. नेक्स्ट, air in a cylinder is suddenly compressed by a piston which is then maintained at the same position. बघा एक बिकर असेल सपोज, त्याच्यामध्ये पिस्टन आहे, या पिस्टनला आपण सडन कॉम्प्रेस केलं, या पिस्टनला आपण सडनली कॉम्प्रेस केलं विच इज देन मेंटेन्ड ऍट सेम पोझिशन. बघा पहिल्यांदा कॉम्प्रेस केलं आणि थोड्या वेळानं तो परत सेम पोझिशनला आला, पहिल्यांदा तो खाली आला आणि परत तो सेम वरती येऊन गेला. समजतंय. विथ द पॅसेज ऑफ टाइम काय झालं असेल, प्रेशर सेम राहिला असेल, इन्क्रीज झाला असेल, डिक्रीज झाला असेल, काय झालं असेल विचारा. बघा जेव्हा आपण ह्या सिस्टीमला कॉम्प्रेस करणार आहे या सिस्टीमचं टेम्परेचर वाढतं. जेव्हा आपण एखाद्या सिस्टीमला कॉम्प्रेस करतो, सडन कॉम्प्रेस करतो, तेव्हा त्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढतं. आता जर टेम्परेचर वाढलं तर PV इज इक्वल टू NRT. टेम्परेचर वाढलं तर प्रेशर पण वाढणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन. समजतंय. पण काय झालं, आपण त्याला कॉम्प्रेस केलं पण थोड्या वेळानं तो वरती येऊन गेला. आता वरती आला म्हणजे टेम्परेचर परत कमी झालं. बघा जेव्हा आपण कॉम्प्रेस केलं होतं टेम्परेचर वाढलं, आता तो परत वरती जातोय म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होतोय. आता जर टेम्परेचर कमी झालं तर त्याचं प्रेशर पण कमी होणार आहे. सो प्रेशर हे डिक्रीज होणार. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. समजतंय का. द प्रेशर इनसाइड ए टायर इज 4 atmosphere. बघा टायरच्या आतमधलं प्रेशर दिले किती, 4 atmosphere. ठीक आहे. ऍट 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिले आपल्याला. 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे ऍड करा 273, 300 केल्विन. समजतंय. इफ टायर बस्ट, आता टायर सडनली बस्ट झालं. बघा कोणतीही सडन जेव्हा प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण म्हणतो ऍडियाबॅटिक प्रोसेस.
त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये पहिल्यांदा टायरचं प्रेशर आणि टेम्परेचर दिले. आता टायर बस झालं म्हणजे त्याच्यातली सगळी हवा बाहेर निघून गेली म्हणजे ती ऍटमॉस्फिअर मध्ये गेली. बरोबर. सो ऍटमॉस्फिअर मध्ये जर ती हवा गेली तर तिचं प्रेशर किती असणार आहे? आता प्रेशर असणार आहे त्याचं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ऍटमॉस्फिअर मध्ये गेली हवा. बरोबर. सो आता प्रेशर असणार आहे 1 ऍटमॉस्फिअर. पहिल्यांदा होते 4 ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. व्हॉट विल बी द न्यू टेम्परेचर? आता न्यू टेम्परेचर किती असणार आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं. बरोबर. ह्या प्रेशरला मी प्रेशर 1 म्हणतो, टेम्परेचर 1, प्रेशर 2, टेम्परेचर 2 आपल्याला फाइंड करायचं. बरोबर. बघा प्रोसेस कोणती? ॲडियाबॅटिक. आपल्याला माहिती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी पीव्ही रेस टू गॅमा हे कॉन्स्टंट असतं. बरोबर. पण मला प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन नको आहे, मला प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन हवं आहे. सो ते मी कसं मिळवणार? तर मी व्हॉल्यूमला रिप्लेस करीन कशानं? बघा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असतं. बरोबर. इथून मला व्हॉल्यूम घालवायचं आहे. सो इथून मी व्हॉल्यूमला काय लिहू शकतो रे? एनआरटी बाय पी. सो व्हॉल्यूमला मी काय टाकणार? पी इंटू एनआरटी बाय पी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. सो एन आर कॉन्स्टंट असतात, त्याला मी निग्लेक्ट करतो. सो पी रेस टू 1 अपॉन टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. गॅमा आतमध्ये देऊन टाकला. सो पी रेस टू 1 मायनस गॅमा ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन ए रेस टू एम मायनस एन इंटू टी रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट बनेल. सो हे रिलेशन मला मिळाले प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये. समजतंय? सो हे जर कॉन्स्टंट असेल तर P1 रेस टू 1 मायनस गॅमा इंटू T raised to gamma T1 raised to gamma is equal to P2 raised to 1 minus gamma into T2 raised to gamma. हे आपल्याला रिलेशन मिळणार आहे. समजतंय? सो पहिल्यांदा प्रेशर किती होतं रे? 4 रेस टू 1 मायनस गॅमा 1 मायनस 7/5 1 मायनस 7/5 किती असणार? -2/5 इंटू T1 रेस टू गॅमा. पहिल्यांदा टेम्परेचर होतं 300 रेस टू गॅमा किती आहे? 7/5. बघा क्वेश्चन मध्ये दिलाय आपल्याला 7/5 इज इक्वल टू नंतर प्रेशर किती झालं? 1. प्रेशर झालं 1 ऍटमॉस्फिअर. 1 रेस टू 1 मायनस 7/5 इज -2/5 इंटू T2 आपल्याला फाइंड करायचं. रेस टू गॅमा किती आहे? 7/5. ठीक आहे. सो हे किती बनतंय बघा सगळीकडून 5 5 5 5 गायब होते. ठीक आहे. सो हे किती बनणार आहे? 4 रेस टू -2 इंटू 300 रेस टू 7 इज इक्वल टू 1 रेस टू -2 1 रेस टू एनिथिंग 1च असतं इंटू T2 रेस टू 7. बरोबर. मला काय पाहिजे रे? मला पाहिजे T2. मला इथून T2 फाइंड करायचं. सो मी सगळीकडं 1/7 ने मल्टिप्लाय करतो. सगळीकडं 1/7 ने मल्टिप्लाय करतो. सगळीकडं जर मी 1/7 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे बघा? इथं काय बनेल? 4 रेस टू -2/7 इंटू 300 रेस टू 7 1/7 गायब होतील इज इक्वल टू 1 इंटू T2 इज T2 रेस टू 7 आणि 1/7 गायब होतील. सो मला इथून T2 मिळणार आहे. समजतंय? सो T2 काय आला रे? 300 4 रेस टू -2/7 डेल्टा. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. 4 engines आर वर्किंग बिटवीन द गिवन टेम्परेचर रेंजेस गिवन बिलो. ठीक आहे. विचारलं काय रे? द टेम्परेचर रेंज द इफिशियन्सी इज मॅक्सिमम. कोणत्या टेम्परेचर रेंज साठी इफिशियन्सी मॅक्सिमम असेल असं विचारलं. आताच आपण फॉर्म्युला बघितला. इफिशियन्सीचं टेम्परेचर बरोबर काय रिलेशन असतं? आपण त्याला किती हीट देतोय त्याचं टेम्परेचर आणि वरती काय असतं? वर्क म्हणजे TH मायनस TC. बरोबर. सो ए वाल्यासाठी इफिशियन्सी किती येणार आहे? बघा खाली आहे TH म्हणजे 60 आणि वरती काय? TH मायनस TC 60 मायनस 40 इज 20. बी वाल्यासाठी किती येणार आहे? खाली किती असणार? खाली असणार TH इज 40 आणि वरती किती असणार? 40 मायनस 20 इज 20. सी मध्ये काय असणार आहे बघा? खाली किती असणार? 100 वरती 100 मायनस 80 इज 20. डी मध्ये काय असेल? खाली असणार आहे 120 आणि वरती काय असणार आहे? 120 मायनस 100 इज 20. बरोबर. बघा सगळ्यांचा न्यूमरेटर सेम आहे. आपल्याला विचारलं इफिशियन्सी कोणाची मॅक्सिमम असणार आहे? सो ज्याचा डिनोमिनेटर छोटा असेल त्याची इफिशियन्सी मॅक्सिमम असणार आहे. डिनोमिनेटर कोणाचा छोटा आहे? डिनोमिनेटर मला 40 वाल्याचा छोटा दिसतो. सो त्याची इफिशियन्सी मॅक्सिमम असणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. ए गॅस फॉर विच गॅमा दिलेला आहे इज सडनली कॉम्प्रेस्ड 1/4 ऑफ इट्स इनिशियल व्हॉल्यूम. बघा पहिल्यांदा जर व्हॉल्यूम V असेल तर आता गॅसला 1/4 ऑफ इनिशियल व्हॉल्यूम करून टाकला. म्हणजे आता व्हॉल्यूम किती झाला? पहिल्या व्हॉल्यूमच्या 1/4 टाइम्स म्हणजे V/4. समजतंय? ऑफ द इनिशियल व्हॉल्यूम. देन द रेशो ऑफ फायनल टू द इनिशियल प्रेशर. फायनल प्रेशर
टू द इनिशियल प्रेशर चा रेशो किती असेल विचारले. ठीक आहे. सडनली म्हणजे सडन प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस साठी प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन काय असतं? पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. सो P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा. ठीक आहे. सो आपल्याला फाइंड काय करायचंय? P2 बाय P1. सो या P1 ला मी त्या बाजूला नेतो. P2 बाय हा P1 खाली येईल. बरोबर. इथला V1 रेस टू गॅमा अपॉन या V2 रेस टू गॅमाला मी खाली आणतो. V2 रेस टू गॅमा V2 रेस टू गॅमा. बरोबर. सो ह्याला मी कसं लिहू शकतो रे? V1 बाय V2 रेस टू गॅमा. बरोबर. सो V1 किती आहे रे? पहिल्यांदा व्हॉल्यूम होता V, नंतर किती झाला? V बाय 4, खालचा 4 वरती जाईल. रेस टू गॅमा, गॅमा किती आहे? गॅमा आहे 1.5, गॅमा आहे 1.5 इज इक्वल टू P2 बाय P1. बरोबर. सो इथून V ला V गेला, P2 बाय P1 मला किती मिळणार आहे? P2 बाय P1 इज 4 रेस टू 1.5. 4 रेस टू 1.5 चा आन्सर कसं फाइंड करायचं? बघा 1.5 ला मी असं लिहू शकतो का रे? 15 बाय 10. बरोबर. म्हणजे 5 3 जा 5 2 जा. सो 4 रेस टू 3 बाय 2 मला फाइंड करायचं. कसं फाइंड करणार? बघा पहिला काय आहे? 4 रेस टू 3. 4 रेस टू 3 किती असतं? 64, 4 चा क्यूब. आणि काय राहिलं रे? रेस टू 1 बाय 2 राहिले. बरोबर. सो 64 चा स्क्वेअर रूट किती असतो? 8. सो P2 बाय P1 किती मिळाला मला? 8 बाय 1. 8 बाय 1. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. सिंपल. An ideal heat engine exhausting heat at 77 डिग्री सेल्सिअस. बघा हीट इंजिन आहे. हीट इंजिन बघा लगेच ड्रॉ करायचं. हीट इंजिन काय सांगितलंय त्यांनी? हीट इंजिन एक्झॉस्ट करतोय. एक्झॉस्ट करतो म्हणजे पाठवतोय. किती टेम्परेचर पाठवतोय? टेम्परेचर पाठवतोय 77 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. 77 डिग्री सेल्सिअस म्हणजे 77 प्लस 273 केल्विन. बरोबर. किती येणार आहे? 10 5 3 350 केल्विन एवढी हीट तो पाठवतो. एफिशियन्सी मला दिलेली आहे. एफिशियन्सी किती दिली? 30%. इंजिनची एफिशियन्सी मला दिली. इट मस्ट टेकन हिट ऍट, त्यानं कितीच्या टेम्परेचरने हीट घेतली पाहिजे असं आपल्याला विचारलं. म्हणजे आपल्याला विचारलाय TH किती असेल असं त्यांनी विचारलं आणि दिला होता काय? एक्झॉस्ट करतोय म्हणजे पाठवतोय. TC मला दिले. बरोबर. मला माहिती आहे एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो रे? एफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो खाली असतो TH आणि वरती असतो TH मायनस TC. बरोबर. एफिशियन्सी किती आहे? 30%. 30% म्हणजे 30 बाय 100 इज इक्वल टू TH मला फाइंड करायचं मायनस TC किती आहे रे? 350 अपॉन TH. बरोबर. 1 0 ला 1 0 गेला. 3 बाय 10 इज इक्वल टू TH न जर मी सेपरेट डिवाइड केलं तर TH बाय TH इज 1 मायनस 350 बाय TH. बरोबर. 350 बाय TH ला त्या बाजूला 350 बाय TH प्लस बनून जाईल इज इक्वल टू 1. 3 बाय 10 ला मी ह्या बाजूला आणतो 1 मायनस 3 बाय 10. सो 350 बाय TH इज 1 मायनस 3 बाय 10 इज 7 बाय 10. ठीक आहे. सो 7 1 जा 750 जा. सो TH किती बनणार आहे? TH ला वरती न्या, 10 ला तिकडे न्या, 500. TH किती मिळणार आहे? 500 केल्विन. पण आन्सर दिलाय डिग्री सेल्सिअस मध्ये. सो मायनस करा 273 किती बनेल? 7 1 2 2. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. ड्युरिंग अन आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ अन आयडियल गॅस. बघा आयसोथर्मल एक्सपान्शन जेव्हा होणार आहे तेव्हा काय होणार आहे असं आपल्याला विचारले. वर्क डन काय होईल? इंटरनल एनर्जी काय होईल? इंटरनल एनर्जी काय होईल असं त्यांनी विचारलं. बघा मला माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. आयसोथर्मल प्रोसेस साठी टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. बरोबर. सो डेल्टा U काय बनेल रे? डेल्टा U चा फॉर्म्युला असतो NCV डेल्टा T. NCV डेल्टा T. सो डेल्टा T जर 0 बनला म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सो डेल्टा T 0 बनणार आहे. डेल्टा T जर 0 असेल तर डेल्टा U पण 0 असणार आहे. सो डेल्टा U इंटरनल एनर्जी डज नॉट चेंज, 0 असणार आहे. सो C वाला करेक्ट आहे. बघा आणि फर्स्ट ऑप्शन काय दिलाय? बी काय आहे? इंटरनल एनर्जी डिक्रीज होते का रे? कॉन्स्टंट राहते ना. सो हा गेला, बी वाला गेला. आता फर्स्ट काय आहे? द वर्क डन. वर्क डन काय असेल विचार. बघा डेल्टा U जर इथून 0 झाला, डेल्टा U जर 0 झाला तर Q काय बनेल? Q बनेल W. सो वर्क काय असणार आहे? वर्क काय असणार आहे? आपण त्याला किती हीट ऍब्सॉर्ब करतो, किती हीट ऍब्सॉर्ब करतो. सिंपल. Q इज इक्वल टू W. सो A आणि C वाला करेक्ट आहे म्हणजे बोथ 1 and 2. सिंपल. वेन हीट एनर्जी ऑफ 1500 जूल. बघा हीट एनर्जी दिली म्हणजे आपल्याला Q दिले, हीट दिली किती? 1500 जूल. 1500 जूल इज सप्लाइड टू अ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे कोणती प्रोसेस आहे? आयसोबॅरिक प्रोसेस आहे. प्रेशर दिले. ठीक आहे. आणि काय दिलंय? इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम मला दिलेलं आहे. ठीक आहे. आणि विचारलं काय रे? विचारलंय मला इंटरनल एनर्जी किती असेल मला विचारलं. बघा
क्यू दिलाय, पी आणि डेल्टा व्ही दिलाय, म्हणजे पी डेल्टा व्ही वरून मला काय मिळू शकतं, वर्क डनचा फॉर्म्युला असतो पी डेल्टा व्ही. सो पी डेल्टा व्ही वरून मला वर्क मिळेल. सो मला क्यू माहितीये, मला वर्क मिळेल, मला फाइंड काय करायचंय, डेल्टा व्ही. सो काय यूज करणार, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू किती आहे रे, 1500 इज इक्वल टू डेल्टा यू मला फाइंड करायचंय, प्लस डब्ल्यू चा फॉर्म्युला काय असतो, पी डेल्टा व्ही. पी किती आहे, 2.1 इंटू 10⁵ इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही किती आहे, 2.5 इंटू 10⁻³ 2.5 इंटू 10⁻³. सो हे काय बनणार आहे, 1500 इज इक्वल टू डेल्टा यू प्लस 25 2.5 2 जा किती बनणार आहे, 5 25 2 जा 50 एक घर सरकून पॉईंट इंटू 10⁻5 10⁻³ 10⁻². सो हे किती बनतंय रे, हे बनणार आहे 500. 5 इंटू 100 इज 500. सो ह्या 500ला जर मी त्या बाजूला नेला तर 1500 मायनस 500 इज 1000. सो अप्रॉक्सिमेटली इंटरनल एनर्जी किती बनणार आहे रे, 1000. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. 1 mole of an ideal gas expands adiabatically from temperature 1 to temperature 2. टेम्परेचर चेंज केले. What would be the work done? वर्क डन काय असेल असं मला विचारले. बरोबर, वर्क डनचा जर मला फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे वर्क डनचा फॉर्म्युला आहे पी डेल्टा व्ही असतो. हा सगळ्यासाठी व्हॅलिड असतो. पण प्रोसेस कोणती आहे, प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी मला वर्क फाइंड करायचं. बघा मला फर्स्ट लॉ माहिती आहे. फर्स्ट लॉ काय असतो रे, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. बरोबर, आता ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी क्यू असतो 0. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी क्यू असतो 0. सो इक्वेशन काय बनेल, डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 0. मला फाइंड काय करायचं, वर्क फाइंड करायचं. बरोबर, सो इथून मी वर्कला काय लिहू शकतो, डेल्टा यू ला पलीकडे नेलं, वर्क इज मायनस डेल्टा यू. बरोबर, आता डेल्टा यू चा फॉर्म्युला काय असतो रे, डेल्टा यू चा फॉर्म्युला असतो एनसीबी डेल्टा टी. एनसीबी डेल्टा टी. बरोबर, आता नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 मोल म्हणजे एन आहे 1, एन ची व्हॅल्यू आहे 1. सो 1 इंटू सीबी डेल्टा टी 1 सीबी डेल्टा टी. बरोबर, मायनस हे किती बनतंय बघा आता, मायनस सीबी डेल्टा टी काय असतं, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर T2 मायनस T1. सो ह्या मायनसला जर मी 8 टाकून दिले तर हे काय बनेल, साइन्स उलटे होतील, T1 मायनस T2 बनेल. सो CV इंटू T1 मायनस T2, CV इंटू T1 मायनस T2. सिंपल. नेक्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग विच क्वांटिटी डज नॉट डिपेंड ऑन पाथ. कोणती क्वांटिटी पाथवर डिपेंड करत नाही, म्हणजे स्टेट फंक्शन कोणतं असेल असं त्यांनी आपल्याला विचारलं. पाथ फंक्शन नाही म्हणजे कोणतं फंक्शन असणार आहे, स्टेट फंक्शन. बरोबर, वर्क आणि एनर्जी पाथ फंक्शन्स आहेत, ते पाथ वरती डिपेंड करतात. जर आपण असा ग्राफ केला आणि असा ग्राफ ड्रॉ केला तर ह्यांच्या अंडरचा एरिया आपल्याला वर्क देत असतो. बरोबर, सो ग्राफ जर चेंज झाला तर आपल्याला डिफरंट वर्क मिळतात. सो ते पाथ वरती डिपेंड करतात. समजतंय, सो कोणता पाथ वरती डिपेंड करणार नाही म्हणजे स्टेट फंक्शन असेल विचारले. सो हे दोघं जर पाथ फंक्शन असतील तर ह्याला कोणता रे, टेम्परेचर असतो स्टेट फंक्शन. टेम्परेचर पाथ वरती डिपेंडच करत नाही, तो फक्त त्याच्या व्हॅल्यूज वरती मॅग्निट्यूड वरती डिपेंड करतो. समजतंय, सो टेम्परेचर इज द करेक्ट चॉइस. Carnot engine takes 3 into 10⁶ calorie of heat from a reservoir. बघा इंजिन दिसलं की लगेच डायग्राम ड्रॉ करायची. हा आहे रिझर्वायर आणि हा आहे सिंक. ठीक आहे, हे आहे इंजिन, हीट इंजिन. समजतंय, सो एवढी हीट तो घेतोय. सो त्याला हीट किती मिळते, 3 into 10⁶ कॅलरीज एवढी त्याला हीट मिळते फ्रॉम ए रिझर्वायर ऍट 6 to 7 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर किती आहे याचं टेम्परेचर आहे 6 to 7 डिग्री सेल्सिअस, म्हणजे ऍड करा 273 900 केल्विन. समजतंय, अँड गिव्स टू अ सिंक ऍट 27 डिग्री सेल्सिअस. आणि सिंकला किती टेम्परेचर देतोय तो, सिंकला टेम्परेचर देतोय 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 केल्विन. समजतंय, आपल्याला फाइंड काय करायचंय, वर्क फाइंड करायचंय. आपल्याला फाइंड करायचंय वर्क. बघा वर्क कसं फाइंड करणार, आपल्याला इंजिन मध्ये एकच फॉर्म्युला माहिती, कोणाचा, इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, आपण इंजिनला किती हीट देतो त्यापैकी तो किती वर्क करतो. बरोबर, आणि ह्याचं टेम्परेचर बरोबर काय रिलेशन होतं, खाली होता TH आणि वरती होता TH मायनस TC. बरोबर, इथून मला वर्क फाइंड करायचंय. सो इथून मी वर्कला ऍज इट इज ठेवतो. QH ला जर मी त्या बाजूला नेलं तर TH मायनस TC बाय TH काय बनेल रे, काय बनेल इंटू QH इथे. बरोबर, सो हे काय बनणार आहे, TH किती आहे 900 मायनस TC 900 मायनस TC 900 मायनस 300 इज 600 अपॉन TH किती आहे 900 इंटू QH किती आहे बघा 3 into 10⁶ कॅलरी. 3 into 10⁶ कॅलरी मध्ये दिले, पण ऑप्शन मध्ये जर बघितलं तर आन्सर जूल मध्ये. सो ह्या कॅलरीचं मला जूल मध्ये करावं लागणार आहे. कॅलरीचं जूल मध्ये कसं करणार, बघा किती आहे हीट 3 into 10⁶, पण हे कॅलरी मध्ये, त्याचं जूल मध्ये कसं करणार
इंटू करा 4.2, इंटू करा 4.2, तुम्हाला जूल मध्ये भेटेल. बघा कॅलरीचा जेव्हा आपण जूल मध्ये करतो तेव्हा आपण मल्टिप्लाय करतो 4.2. जेव्हा जूलचं कॅलरी करायचं असेल तेव्हा आपण डिवाइड करतो 4.2. सिम्पल. सो हे काय बनणार आहे, 2 0 गेले, 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 3 2 6. सो हे काय बनणार आहे बघा, 2 × 10⁻⁶ इंटू 4.2. 4.2 इंटू 2 8.4 इंटू 10⁻⁶. असा कोणता ऑप्शन दिसतोय का रे? 8.4 इंटू 10⁻⁶. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिम्पल. इन आयसोथर्मल प्रोसेस विच स्टेटमेंट इज रॉंग? कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे विचारले. बघा आपण आतापर्यंत बघितलं डेल्टा यू काय असतो आयसोथर्मल साठी, 0 असतो. सो इंटरनल एनर्जी ही कॉन्स्टंट राहते, बरोबर आहे. इंटरनल एनर्जी यू हा कॉन्स्टंट राहणार आहे, त्यामुळे डेल्टा यू 0 असणार आहे. टेम्परेचर पण कॉन्स्टंट असतं, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. सो 1 and 2 आर करेक्ट, हे पण बरोबर आहे. राहिला कोणता रे? हाच राहिला. सो हाच रॉंग असणार आहे. हा का रॉंग असणार आहे? नो एक्सचेंज ऑफ एनर्जी. एनर्जी एक्सचेंज होते ना. बघा सपोज ही पिस्टन असेल आणि ही आयसोथर्मल प्रोसेस मध्ये असेल, म्हणजे ही सिस्टीम अशी एनर्जी एक्सचेंज करते सराउंडिंग मध्ये, सो दॅट त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. सो एनर्जी ही एक्सचेंज झाली पाहिजे. नो एक्सचेंज ऑफ एनर्जी इज रॉंग चॉईस, म्हणजे हा ऑप्शन आहे करेक्ट. समजते? सीटा इज द करेक्ट चॉईस. वर्क डन इन द गिवन पीव्ही डायग्राम इन द सायक्लिक प्रोसेस. बघा सायक्लिक प्रोसेस साठी वर्क डन काय असतं लक्षात ठेवा. वर्क डन काय असतं? एरिया ऑफ एनक्लोज्ड लूप. एनक्लोज्ड लूपचा एरिया काय आहे ते असणार आहे वर्क. ठीक आहे. सो ह्याचीच एक दुसरी मेथड आहे, वर्क डन फाइंड करायची दुसरी मेथड आहे. ती मेथड काय आहे बघा, ती मेथड मी तुम्हाला इथे सांगतो. ती मेथड काय आहे बघा, जी तुम्हाला लूप दिली असेल त्याला पहिल्यांदा नाव द्या. काय नाव द्या? A B C D. ठीक आहे. आपल्याला टोटल वर्क फाइंड करायचं आहे, बरोबर. सो इथं मी पहिल्यांदा वर्क फाइंड करतो A to B चं, वर्क डन A to B चं. नंतर मी वर्क फाइंड करतो B to C चं, वर्क डन B to C चं. नंतर वर्क फाइंड करतो C to D चं, वर्क डन C to D. प्लस नंतर फाइंड करतो वर्क डन D to H, वर्क डन D to H. ठीक आहे. वर्क डन A to B किती असणार आहे बघा, आताच आपण फॉर्म्युला बघितला होता. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? P डेल्टा V, बरोबर. सो A to B साठी A पासून B पर्यंत वर्क काय असणार? P किती आहे? दोन्हीकडे प्रेशर सेम आहे, सो प्रेशर आहे 2P इनटू डेल्टा V. डेल्टा V म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. 2V मायनस V काय असणार आहे? 2V मायनस V इज V. प्लस वर्क डन BC. BC मध्ये काय असणार बघा, व्हॉल्यूम BC मध्ये व्हॉल्यूम 2V आहे आणि 2V आहे, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे प्रोसेस आहे आयसोकोरिक. आयसोकोरिक प्रोसेस साठी वर्क किती असतं? 0. प्लस वर्क डन CD मध्ये काय असेल? CD बघा प्रेशर किती आहे? P इनटू डेल्टा V फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम V मायनस 2V इज मायनस V. V मायनस 2V इज मायनस V. प्लस वर्क डन D2A. D2A व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम सेम आहे दोन्हीकडे. बघा व्हॉल्यूम सेम असेल डेल्टा V 0 बनणार आहे, सो वर्क 0 बनणार आहे, वर्क येणार आहे 0. सो हे काय बनणार आहे रे वर्क? 2PV मायनस PV. 2PV minus PV is PV. Delta is the correct choice. Simple. In a Carnot engine, when T2 चं टेम्परेचर दिले बघा, इंजिन दिले की लगेच ड्रॉ करून टाकायचे. हे असतं इंजिन, हाच तो सोर्स, हे असतं सिंक. ठीक आहे. त्याने काय दिले? इन अ Carnot engine T2 0 डिग्री सेल्सिअस. बघा T2 दिलाय आपल्याला. T2 म्हणजे TC किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केलेले. ठीक आहे. अँड T1 200 डिग्री सेल्सिअस आणि T1 दिलाय. T1 म्हणजे TH किती आहे? 200 डिग्री सेल्सिअस. 200 डिग्री सेल्सिअस म्हणजे 200 प्लस 273 इज 473 केलेले. समजतंय? इट्स इफिशियन्सी इज N1. याची इफिशियन्सी असणार आहे N1. आता दुसरं इंजिन आहे, त्याचं टेम्परेचर दिले आपल्याला बघा, दुसरे टेम्परेचर दिले. T1 म्हणजे TH किती दिलाय दुसऱ्याचा? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केलेले. आणि दुसऱ्याचा TC किती दिलाय? दुसऱ्याचा TC दिलाय मायनस 200 डिग्री सेल्सिअस म्हणजे मायनस 200 प्लस 273 इज 73 केल्विन, बरोबर. इट्स इफिशियन्सी इज N2. ह्याची इफिशियन्सी असणार आहे N2. तर इफिशियन्सीचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा आपण फॉर्म्युला बघितला इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो रे? इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो TH आणि वरती असतं TH मायनस TC, बरोबर. सो पहिल्याची इफिशियन्सी काय बनणार आहे रे? पहिल्याचं टेम्परेचर आहे TH किती आहे? 473 आणि वरती काय? 473 मायनस 273 इज 200, बरोबर. दुसऱ्याची इफिशियन्सी काय बनेल? दुसऱ्याचा TH किती आहे? 273 आणि TH मायनस TC. 273 मायनस 73 इज 200, बरोबर. सो दोघांच्या इफिशियन्सी मिळाला.
दोघांचा रेशो घ्या. आता आपल्याला रेशो पाहिजे. दोघांचा रेशो घेतला तर 200 कॅन्सल होईल. खालचा 273 वरती जाईल आणि वरचा 473 खाली येईल. बरोबर. सो ह्याला मी अप्रॉक्सिमेटली 200 कन्सिडर करतो, याला अप्रॉक्सिमेटली 400 कन्सिडर करतो. सो 400 वंजा 400 0.5 चा अप्रॉक्सिमेटली 0.5 येणार आहे. बघा ऑप्शन नंबर सी. बघा ह्याला अप्रॉक्सिमेटली मी काय कन्सिडर केलं 200 आणि खाली अप्रॉक्सिमेटली 400. 2 0 ला 2 0 गेले 2/4 इज 0.5. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. इन द डायग्राम्स 1 to 4 बघा डायग्राम्स दिलेत आपल्याला 4 of variations of volume with changing pressure is shown. A gas is taken along the path ABCD. ठीक आहे. The change in internal energy of the gas will be. कोणामध्ये इंटरनल एनर्जी चेंज होते असं तिने आपल्याला विचारलं आणि कितीने चेंज होते, निगेटिव्ह असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, काय असेल विचारलं. बघा मला माहिती आहे इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो NCV डेल्टा टी. बरोबर आहे. सो इंटरनल एनर्जी चेंज कधी होईल म्हणजे इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज कधी होणार आहे, जेव्हा टेम्परेचर चेंज होणार आहे, जेव्हा टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल. बरोबर. सगळ्या केसमध्ये आत्ताच आपण बघितलं होतं. बघा आत्ताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की टेम्परेचर हे स्टेट फंक्शन आहे. टेम्परेचर पाथ वरती डिपेंड करत नाही. म्हणजे जर मी ए पासून सुरुवात केली, बघा ए पासून इथं स्टार्ट होतंय आणि ए पासून जाऊन मी परत ए कडेच येतोय, म्हणजे टेम्परेचरची व्हॅल्यू तिथं सेमच असणार आहे. टेम्परेचर पाथ वरती डिपेंड करते का नाही करत. बरोबर. सो ए पासून मी परत ए कडेच येतोय किंवा मी ए पासून असं जातोय ना, ए पासून असं जाऊन मी परत जर ए कडेच येत असेल तर माझं टेम्परेचर सेम राहते. सो जर टेम्परेचर सेम राहत असेल तर डेल्टा टी 0 असणार आहे. डेल्टा टी जर 0 असेल तर डेल्टा यू 0 बनेल. म्हणजे यू काय असणार आहे, यू कॉन्स्टंट असणार आहे. सो 0 डेल्टा यू काय असणार आहे, सगळीकडे 0 असणार आहे. डेल्टा यू इज 0 इन ऑल केसेस. ऑल केसेस मध्ये का, कारण सगळीकडे बघा ना, जर मी इथून स्टार्ट केलं तर मी इथंच परत येतो, म्हणजे टेम्परेचर माझं सगळ्या केसमध्ये सेम राहतं. इथून जर मी स्टार्ट केलं तर मी परत इथंच येतो, इथून जर मी स्टार्ट केलं तर मी परत इथंच येतोय. सो जर इथं टेम्परेचरची व्हॅल्यू सपोज असेल 2, ठीक आहे. सो फिरून तो परत 2 वरतीच येणार आहे, म्हणजे टेम्परेचर सेम राहतंय. टेम्परेचर जर सेम राहील तर डेल्टा टी 0 तर डेल्टा यू 0. समजतंय. सो डेल्टा इज द करेक्ट चॉइस.